नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये तिथून ते डफरिंग चौकापर्यंतचा रस्ता लेफ्ट साइडचा बंद केलेला आहे पोलीस प्रशासनाने. आणि ते रस्ता आजच्या आपण बघतो इकडं पोलीस प्रशासन सगळ्या जे गाड्यावाले आहेत त्यांना सांगत आहे की बाबा तुम्ही तिकडून जावा, ही तिकडचा रस्ता चालू आहे आणि इकडनं बंद केलेला आहे. इकडनं फक्त प्रशासन आणि पत्रकार हे दोनच प्रतिनिधींना रस्ता इकडून चालू असणार आहे. आणि जे प्रशासनातल्या गाड्या आहेत पिना सुया टाचण्या वगैरे वगैरे जे काय लागणार आहेत निवडणूक कार्यालयामध्ये, त्या कार्यालयाच्या कामकाजासाठी जे गाड्या जाणार आहेत त्यासाठी त्यांनाच ते परमिशन दिलेलं आहे. आपण अजून आतमध्ये जाणार आहोत. तुम्ही बघू शकता काय की आपण बघू शकता हे जे रस्ता दिसतंय समोरचा जे रस्ता दिसतंय हे फक्त प्रशासनासाठी उघडं ठेवलेला आहे, प्रशासन आणि पत्रकारासाठी. आपण अजून पुढे जाऊया, निवडणूक कार्यालयाकडे जाऊया. आपण तिकडं बघूया की तिकडलं कामकाज कसं चालणार आहे. बघा, हे जे रस्ता आहे पूर्ण पॅक केलेला आहे, दिसतंय आपल्याला पूर्ण पॅक केलेला आहे. आणि पोलीस प्रशासन आणि लोक आपल्या सोलापूरकरांना विनंती आहे की पोलीस प्रशासन असेल त्यांना मदत करायला हवी. आता निवडणुकीचे कार्यक्रम आहेत, म्हणजे येणाऱ्या रस्त्याला ह्या भरपूर लोक असतात. आणि आयुक्तांनी असं बी म्हणलं होतं की जे निवडणुकीमध्ये येतात, मग मला त्या नगरसेवकांना माझी एक विनंती आहे की ते थोडक्यातच आपला खर्च काय 13 लाखापर्यंत आहे तेवढा आयुक्तांनी सुचवलेला आहे. निवडणूक आयोगाने ते गाईडलाईन दिलेले आहेत की 13 लाखापर्यंत आपल्याला खर्चता येते. जास्त न खर्च करता फालतूचा खर्च न करता, म्हणजे झेंडा वगैरे ते सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपले जाणार आहेत. आणि त्याच्यावर निवडणूक जो उमेदवार तिथं फॉर्म भरायला येणार आहे इथं आणि तो हिशोब किती दिलेला आहे काय दिलेला आहे याची पूर्ण छाननी होणार आहे. म्हणून तर मी विनंती करतो सोलापूरकरच्या नगरसेवकांना. आपण आता आतमध्ये जाणार आहोत, बघूया. आपण आत जाऊ आता. म्हणजे अशी चालू आहे. फक्त इथं मी जर बघायला लागलो तर इथं फक्त निवडणुकीला जे थांबणार आहेत तेच इथं येऊ लागलेत. अजून जे आपले सोलापूरकरचे लोक आहेत त्यांना निवडणुकीचं कामकाज कसं चालतंय नॉर्थ कोर्ट मध्ये अजून माहित नाही. पण दैनिक जनमतच्या वतीने आपली प्रक्रिया कशी आहे, निवडणुकीचे काय काय प्रशासन काम करायला लागलंय ते आपण आता बघूया. आपण जवळच आलो, सोलापूर महानगरपालिका 2025-26. आपण बघू शकतो इकडं प्रशासन, पोलीस प्रशासन आहे. तिकडे चंदू पुढं. आपण आता डायरेक्ट नॉर्थ कोर्ट मध्ये चाललो. इकडे एक गेट लागलेला आहे समोर. इकडून फक्त हे आपले पत्रकार आहेत, पत्रकारासाठी गाड्या खुल्या आहेत. तिकडं पोलीस प्रशासनाचं बी काम शिस्तीत आहे, एकदम व्यवस्थित. आपण जे विभाग वेगळे केलेले आहेत, झोन वाईज भाग केलेला आहे. आपण बघू शकता. हा, इकडे हे प्रशासनाचं पार्किंग, जे प्रशासनाचे 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील हे इकडे गाड्या लागले गेलेल्या आहेत. हे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आपण आता निवडणूक अधिकारी 4 आणि 2 मध्ये जाणार आहोत. चंदन या, सरळ जाऊ आपण तिकडं. जे ते प्रभाग वाटून दिले गेलेले आहेत काय आपण बघू शकता. पहिला आपण स्टार्टिंग इकडे जाऊया. निवडणुकीची प्रक्रिया कशी चालली आहे, लोकांना ओळसांड होऊ नये ह्यासाठी प्रशासनाने जे ते विभाग वेगळे केलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2 आहे. ह्या
क्रमांक 2 मध्ये प्रभाग 5, प्रभाग 6, प्रभाग 7, प्रभाग 15 हे असणार आहेत. अजून आपण तिकडे बघूया. या इकडं सोलापूर महानगरपालिका 25-26 निवडणूक निर्णय अधिकारी 4 असणार आहे. त्या 4 मध्ये प्रभाग 10, प्रभाग 11, प्रभाग 12, प्रभाग 13 हे असं कामकाज चाललेलं आहे. आणि जे इच्छुक उमेदवार आहेत तिथं ते आपले आपले फॉर्म भरत आहेत. आपण दैनिक जनमतच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे ते तुम्ही बघू शकता. या बघू शकता प्रक्रिया अशी आहे. सगळे आपले आपले काम करायला लागलेत. इथं फक्त इच्छुक उमेदवार दिसतील आपल्याला. हे नाम निर्देशन पत्र विकतेत. नाम निर्देशन पत्र विका लागले तिकडं. आपण आयुक्तांकडून माहिती घेतली आहे या संदर्भात. आपण बघू शकता. चंदन इकडून चला. आपण आता दुसरीकडे जाणार आहे. तिकडे एक कक्ष आहे. आता हे आपल्या 2 आणि 4 झालेले आहेत. आता आपण सरळ वरती जाणार आहेत. चला चाललो आपण वर चाललो. आपल्या बरोबर चंदन बोललो आहे. खूप काय चांगलं काम करतोय तो दैनिक जनमतसाठी. आणि आपला हे सगळे प्रशासनाचे गाड्या लागलेत. चंदन इकडे दाखवा. प्रशासनाचे जे गाड्या लागलेत ते दाखवा. हे सगळे प्रशासनाच्या गाड्या आहेत. इकडे फक्त प्रशासनाच्या गाड्या लागलेल्या आहेत. हे आपलं नॉर्थ कोर्ट आहे. ब्रिटिशाच्या काळातले आहे. या चंदन या 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 नाम निर्देशन पत्र विक्री आहे इकडं क्रमांक 1 मध्ये. या आपण इकडे बघूया. हे 6 आहे. निवडणूक अधिकारी 6. यामध्ये प्रभाग कुठले आहेत आपण बघूया. या निवडणूक इथं निर्णय अधिकारी असणार आहेत. 1 प्रभाग 1, प्रभाग 2, प्रभाग 3 इकडे दिसतंय आपल्याला. आरजी बॉस मी बसले. बॉस नमस्कार. जनमत हो. या इकडे या. इकडे चंदन इकडं हे निवडणूक अधिकारी 3 आहेत. प्रभाग 8, प्रभाग 9, प्रभाग 14 हे आहे. 1 मिनिट दादा. 1 मिनिट. हा चलो. आता इकडं निवडणूक अधिकारी 6 आहे. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 25 आहे. प्रशासन खूप काय चांगलं काम करत आहे महापालिकेचं. चलो चंदन इधर आओ. चंदन या या. आपल्याबरोबर करली आहेत. करली तुमचा प्रभाग किती आहे हो? आपल्या बरोबर करले आहेत. त्यांच्याकडे आपण तिकीट मिळाल्यावर जाणारच आहोत. पण आता सगळे काट्यावर आहेत. पक्षांनी कुणाला तिकीट द्यायचं काय ठरवलेलं आहे, काय त्यांचा निर्णय असेल. पण ज्या टायमाला एबी फॉर्म मिळणार आहे त्या टायमालाच आपण भाजपचे करली म्हणून त्यांच्याकडे मुलाखत घ्यायला त्यांच्या प्रभागामध्ये जाणार आहोत. आपण अजून जाऊया. हे कुठलं कक्ष आहे? हे आचारसंहिता कक्ष आहे. आपण बघतो. झूम करून दाखव.
मतदान जनजागृती आहे. वेगवेगळे कक्ष आहेत आपले, जे ते इकडं जे ते सगळे वेगळे वेगळे कक्ष आहेत आणि जे ते अधिकारी सगळे वेगळे वेगळे नेमलेले आहेत तिकडं. हा, इथं दिसतंय आपल्याला सगळं. सगळे महापालिकेचे कर्मचारी आहेत आपले, सगळे चांगले काम करतायत. चलो चंदन, चला. हे आपलं सोलापूरकर बघायला पाहिजे की बाबा हे निवडणुकीचं कामकाज कसं चालतंय. फक्त जे इच्छुक आहेत, जे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीमध्ये थांबणार आहेत, तेच लोक इकडे दिसत आहेत. सर्वसामान्य काय इकडे कक्षाला बघू शकत नाहीत. आणि प्रभाग क्रमांक निवडणूक अधिकारी क्रमांक 5 आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 16, 17, 18 आणि 21 हे असणार आहेत. अजून आपण इकडे जाऊया. इथं निवडणूक अधिकारी 7, प्रभाग क्रमांक 22, 23, 24 आणि 26 हे असणार आहे. आपण बघताय सगळे इच्छुकांची गर्दी चालू आहे. इथं सर्वसामान्य नागरिक येत नाहीत, फक्त नगरसेवकांना जे इच्छुक उमेदवार आहेत तेच आलेले आहेत. म्हणून आपण आपल्या प्रेक्षकाला दाखवणार आहे निवडणुकीचं कामकाज कसं चालणार आहे. या चंदन, या इकडे जाऊया. बघता सगळे मस्त कामकाज चालू आहे. अजून तुम्हाला दाखवतो, चला पुढं. सगळं वेगळं वेगळं इकडं हे केलेलं आहेत, म्हणजे रूम्स केलेले आहेत, मोठे मोठे हॉल केलेले आहेत. आणि त्या विभागाचं काम तिथं चालणार आहे. आपण आता डायरेक्ट इकडे आलो. आपण समोर बघत आहे बघा चंदन, इकडे या गाडीच्या समोर एक हॉल दिसतोय आपल्याला मोठा. तो मीडिया कक्ष आहे. इथून मीडियाचं कामकाज चालणार आहे. इथं वृत्तपत्र असेल, सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, ह्या कक्षामधून सगळं बातमी संकलन करण्यासाठी पत्रकारांना ही व्यवस्था केलेली आहे प्रशासनाने. तुम्हाला दाखवतो पत्रकारांचं कक्ष. जसं अधिकाऱ्यांचं कक्ष आहे तसं पत्रकारांचं आमच्या कक्ष आहे इकडं. चंदन, या इकडे आपलं कक्ष. इकडे या, इकडे या. हे सोशल मीडियाचं कक्ष आहे. हे व्हिडिओ नियंत्रणचं कक्ष आहे. प्रिंट मीडियाचं बी आहे इकडे कक्ष. हे वृत्तपत्राचं कक्ष आहे. सगळ्या वृत्तपत्र, सोशल मीडिया आपण बघताय. आपले शिवाजी बी आहेत तिकडं. आणि सकाळचे आपले धाडसे पत्रकार प्रमिलाताई बी आहे. यस न्यूजचे शिवाजी बी आहेत. चलो अजून आपण पुढे जाणार आहोत. या इकडे बघा. या इथं सगळे पत्रकार बसून बातमी घेणार आहेत. तिकडं काय कामकाज चालतंय म्हणजे इथं बसून इथं सगळी सोय केली आहे. जसं अधिकाऱ्यांची सोय केलेली आहे. वायफाय, नेट आणि चार्जर. पत्रकारांना काही बातमी संकलन करण्यासाठी काही कमी पडू नये वायफाय सहित दिलेले आहे. चलो आ जाओ चंदन. नमस्कार. बघा गेल्या टर्मला जे 10 वर्षाखाली निवडणूक झाली होती त्या टायमाला इकडं पूर्ण सगळं मोकळं रान होतं.
आता प्रशासनाने इकडे झाडं लावलेले आहेत भरपूर, त्यामुळे इकडचा काय रोल येणारच नाही किंवा इकडचा गेटच उघडला जाणार नाही. तरीही तुम्हाला दाखवतो की गेल्या 10 वर्षाखाली इकडे काहीच नव्हतं, मोकळं रान होतं. आणि इकडून सगळे पाठीमागून जे रस्ता आहे पाठीमागचा, तिकडून जे निवडणुकीला फॉर्म भरणार आहेत उमेदवार सर्व पक्षाचे, त्यांना तिकडून रस्ता होता गेल्या टर्मला. पण आता प्रशासनाने पूर्ण रस्ता दिलेला आहे आणि तिकडून निवडणूक जे फॉर्म आहेत भरायला इथे येणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपण हे सगळी तुम्हाला प्रक्रिया दाखवलेली आहे सोलापूरकरांना, निवडणुकीची कशी प्रक्रिया चालणार आहे. मी राहुल रंधेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज साठी.